रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना. सोंगड्या हे सोंगड्या अरे सोंगड्या हो आलो आलो. हे बेरिंग पकड बेरिंग. ऊन जरा जास्तच आहे ऊन जरा जास्तच आहे. दर दिवशी वाटत गाढवा. झालं का तुझं हा झालं जी वय जा की मग धुवून ये. शाहीर असल्या सोबत नाही प्रतिभेला तुमच्या. अरे तुला सदा असलेला सबूत दर्दीत बोलता येईल ना. अन तू चू का काढायला लागलास वय माझ्या कुठं बागडत होतास. काय झालं मेसेज करायचं होतं की व्हॉट्सअपवर. अरे वा तू तर अगदी लय पुढे गेलास र. अगदी प्लस पॉइंट नवीन व्हर्जन ऑफ स्वागड्या. आरोले का वाईट कधी सुधारणार. सुधारणे केले तो बिघडणे जरूर हे ना शाहीर. अशी हा नुका थोतरीत माफ करा शाहीर हात जोडतो पदर पसरतो मग आपकी बच्ची की माँ बने वाली हो शाहीर. हे रातड्या नाही म्हणजे तुझं बरं जेवून गेलं गा पण ग्लास थोडा मे कसलं रे पानचोडीने तुझं. बतावणी कशी हवी त्यातून समाज प्रबोधन व्हायला हवं समाज क्रांती व्हायला हवी. कलम वाली पर क्रांति लाना चाहती थी कलम के जोर पे काले वर्तमान को खत्म करना चाहती. कौन समझा उसकी बात. सब साले मुर्दे जिंदा लाशें किसे जगाती वो. काय म्हणास काय म्हणास. अरे लेका आपल्याला उशीर होते की बतावणीला जायला. बतावनी कोठे बतावनी केळव्याला. केळवा. अरे एवढं 160 वाला काय झालं. 160 कुठं मधीच उभा आहे की. पण कसं आहे ना शाहीर तिथे गेलं की मला गोव्याचं फील येतो. का ना काय गोड घाटे घातलं ते काय गोवा म्हणला तो गोवा. पण कसं आहे ना शाहीर मिनी गोवा असतो सगळं कसं. चल तर मग केळव्याला चल. हे वासड्या कसला वास घेऊन राहिलास रे. शाहीर माईन लागलं वाटतं. माईनचा वडा. अरे मग वास काय सुगंध म्हण की सुगंध. वडा खाऊ नाही रे, तो जीपरा नुसता वडाच देत नाही. अरे एक वेळ श्वास असता तर परवडला असता पण तो जे देतो ते तुला श्वासणार नाही. चल तर यो बघ केव्हा. अजून पाडतो बाहेर बाहेर. हेच ते निसर्गरम्य गाव. ते पहा शीतलाईचे मंदिर. शीतला देवी माते की जय. आणि ती पहा दाटीवाटीने सजलेली दुकाने. आणि ती पहा दाटीवाटीने सजलेली दुकाने आणि एकोपा. वय एकोपा सगळ्या दुकानात आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक एकाच किमतीला मिळतात. MRP 20 रुपये वाढवून. अरे मेला गप्पी मर होतीस की काय. अरे अंत्यो बघ सुरूच्या बागेत शिवकालीन किल्ला. शाहीर खान खान. अरे कुठे खान. तेव्हा बघा तिकडं. अरे गड्या दाढीवाला असला म्हणून तो काय खान वैर. ही आपली केव्यातली खान आहे आपलं शान आहे. खान कसा होता उंच धिप्पाड. हा नाही शाहीर तो बघा एका खुर्चीत मावला नसता म्हणून 2 खुर्चीत बसलाय. येत अर्धा ना तिथं अर्धा. अरे काय म्हणलास
बीज बॉय बबूल के आम कहाँ से आए? अरे माझी एलिझाबेथ आंबवाशा. स्कोर काय झालं र? तुमच्याकडे मोबाईल नाही का? हाय र, पण नेटचं रिचार्ज संपलंय. कोणता मोबाईल हाय? सॅमसंग. तुझ्या आयला तवा शागला सॅमसंग सोडले. आणि तुझा र? मायची मस्त पंचवाला मोबाईल. तवा सारखी वरडती. अहो रिंगटोन हाय होती माझी. सोंगड्या जनतेत भ्रष्टाचार बोकायला जाऊ तिथं खाऊ चाललाय. याला जबाबदार कोण? काळा पैसा स्विस बँकेत जमा होतोय आणि त्या शेतकरी गोरगरीब उपाशी मरतायत. अहो साहेब यात माझा काही दोष नाही. साधं स्विस बँकेत सोडा, माझं साधं ते फेसबुक पण खातो नाही. अरे पण का खात? तुम्ही खिलवता म्हणून खात. सवय लावणारे पण आपणच. होय सिग्नल तोडला तरी साहेब घ्या चाय पाणी. सरकारी काम अडकली साहेब घ्या चाय पाणी. असं कुठं पाहुणं जायची पण सवरली नाही आता. अरे पण याचं पाहुणं झाल्याशी काय संबंध? हाय साहेब संबंध हाय. काल भोसरीचा मामा, हे काल पुण्यातल्या भोसरीचा मामा घरला आला होता. बरं मग ताई वहिनीसला म्हणली सुनबाई जर चहा पाण्याचं बघ की. ते आमची उलस कार्ट म्हणतं आई हिरवा चहा देऊ की लाल पाणी. काय म्हणतोस काय स्वांगड्या? मग खरं हे बघ तुमची शपथ. हा हा ठीक आहे. मामावर ना आठवले शाहीर नको त्या माणसाचं नाव. कवीने पण धसका घेतले ते कवीचा. पोटात पाय देईल की काय म्हणून. मेरे को कुछ नाही आठवले म्हणून मी गोट मारून पाठवले. अरे तो बघ आणि ते बघ आपली परिस्थिती काही झालंय सर्व. हो साहेब लय उकडायला आता कशालाही कोरडं पाहिजे. काहीतरी थंडगार प्यावं असं वाटतंय. अरे चा त्या बघ गवळणी मथुरेच्या बाजारात निघालेत. नकोस फोडू कान्हा माझी घागर आज रिकामी. हसेल सारी गोकुळ नगरी होईल र बदनामी. आज दिली बघ नंद किशोरा हाती लाज तुझ्या रे. प्रीतीचा घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा. शरण तुला मी आले. पण किसनदेव कसा दिसत नाही वाट अडविताना? हल्ली किसनदेव गवळणींची वाट अडवीत नाही. अरे मग रोड आलो की काय? गवळी काका सुटले वाटत. हा गवळी का सुटले का? हो पण हल्ली त्याला शिलबंद पाकिटातलं हलविलेलं दूध मिल्क शेक की काय ते लागत. शिलबंद पाकिटातलं बटर चीज आवडत. हा म्हणूनच त्याने काही खाल्ल्याचं चीज होत नाही. अर्ध्या रातीचा काना जागा खेळीतो कॅन्डी क्रश सागा. मला सांग सोंगड्या तुला 14 फेब्रुवारी प्रेम दिवस लव डे कसा गेला ती? लागले ना बघला ना राव येडे. कारण का? अहो कमळासोबत एका झाडाखाली बसलो होतो. तिच्या बाने ते पाहिलं आणि धुतलं ना मला. अरे पण ते तिचा बाग आहे दुसऱ्या पक्षाचा आहे वाटतं. नाही म्हणजे कमळासोबत बघून हाणलं. आणि हल्ली पण असं कमळासोबत आवडू लागलंय. अहो शाहीर ते कमळ नाही, हे आमचं छोटस कमळ. अब की बार कमळाशी प्यार. अरे पण तिचा बाचा काय प्रॉब्लेम आहे? तिच्या बाण अड घातली म्हणून विरारला फ्लॅट हवा तरच लगीन करून देईन. अरे एवढ्या मोठ्या गावातलं घर टाकून त्या खुळ्यात मन कसं रमंद्र? इथला मोकळा श्वास. माझं बोल कंगण ते तिथं नाही. माझी बाग ती तिथं नाही. शाहीर हल्ली वाढली लागली आमच्या समाजात. काही मुलींना फ्लॅट हवा तर काही साहेबाची मागणी. भले मुलगा बघ कर का मुदे पण आई मुलगी मुलाला नकार देते का? तर मुलगा शेतीवाडी करतो, मुलगा दुधाचा व्यवसाय करतो. अरे वा सोंगड्या मला सांग तुला झाडाखाली बसायला आवडतं? होय मग आता पण तू किती झाडं लावलीस? हे किती नाही. होय शाहीर चुकू मगली मला माझी. पुढच्या 14 फेब्रुवारी पर्यंत 14 तरी झाडं नक्कीच लावी.
नुसती लावणारच नाही तर लावून जगवेन सुद्धा. अरे वा सोंगड्या, अगदी लाख मुलाचं बोललास. मला सांग सोंगड्या, तू व्हॉट्सअप वापरतोस? अहो काय आहे शाहीर, मी नाही का ग्रुपवर तुमच्या फालतू ना अंगठा दाखवीत असतो. अंगठे बहादर. अरे ज्या ग्रुपवर आपण पिकनिकची प्लॅनिंग करतो, मग लोक त्या ग्रुपवर आपण वृक्षारोपणाची प्लॅनिंग का नाही करू शकत? होय शाहीर, एक नंबर बोलला. काय मग यंदा शेती केलीस की नाही? हो एवढ्याशा तुकड्यात कशी करू शेती शाहीर? म्हणजे माझी पंजाला तुकडा तुकडा जमविला, आजोबा लागला दारूच्या नादाला. पंजाला तुकडा तुकडा जमविला, आजोबा लागला दारूच्या नादाला. सावकाराला अंगठा फसवून घेतला, सावकाराला अंगठा फसवून घेतला. राहिलेला भावंडात वाटला, बहिणी राहिल्या उभ्या हिश्शाला. काय नाव देऊ त्या किश्याला, लागली किडी आपल्या समाजाला. लाट्यापरी मोल वाढलं रुपयाला आणि भावंडे परकी झाली एकमेकाला. लोक हो, पंजानं मेहनतीने काबाड कष्ट करून जमीन जमवली. आजोबांना दारूच्या नदी लागून सावकाराला फसून अंगठा घेतला. सावकारांना गमा केला, दगा केला आणि जमीन गिळंकृत केली. राहिलेली भावंडात वाटणी झाली. बहिणी सुद्धा हिश्श्याला उभा राहिल्या. लहानपणी अंगा खांद्यावर खेळणाऱ्या बहिणी पोरक्या झाल्या. धसक्यानं त्या दादा गेला, बहीण आली नाही अंत दर्शनाला. लहानपणी अंगा खांद्यावर खेळलेली बहीण भावाचं तोंड बघायला येत नाही का, तर जमिनीचा हिस्सा कमी आला, पैसे कमी आले. नका विटू त्या काळ्या आईला, रावले अंगण चिमुकल्यांना. सोंगाड्या भाव